साठी एक फवारा आवर्जून आपण घ्यावा। तो कुठल्याही एका कीटकनाशकाचा आपण फवारा घ्यावा आणि जमिनीद्वारे ज्या वेळेस मी वारंवार सांगतोय की ज्या वेळेस तुमच्या शेंगा हा 80% परिपक्व होतात, 20%च फुलं राहतात किंवा कळी राहते, तर त्या फुलकळीचा त्या फुलांचा विचार न करता खालीून जमिनीमध्ये हे बघू शकता तुम्ही। या तुरीला आम्ही आता दाण पाणी दिलेलं आहे, तर ह्या प्रकारचं पाणी आपण तूर पिकाला आता देऊन घ्यावं। वरच्या मातीतून सोडत खालच्या बांधावरती ते पाणी येतंय आणि हे पाणी आपण तात्काळ सोडव, जेणेकरून आपल्या शेंगांची फुगवण, आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेंगांची फुगवण ज्याला आपण म्हणतोय, तर ह्या अशा भरगच्च शेंगा आपल्या टवकारल्या पाहिजेत, फुगल्या पाहिजेत। आता तुम्ही बघू शकता गोची घोस कसा फुगलेला। ह्या शेंगा जे आहेत याच्यामध्ये शेंगामधून दाना बाहेर येण्याची तयार आली, एवढ्या शेंगा ह्या परिपक्वतेकडे जात आहेत। त्या शेंगा परिपक्वतेकडे गेल्या पाहिजेत